बोरीत हनुमान मूर्ती स्थापना व कलशरोहण सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न। बोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असलेल्या दत्तनगरमधील शिवछत्रपती चौकीतील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना व कलशरोहण कार्यक्रम आनंदमय व धार्मिक वातावरणात शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी संपन्न झाला। या कार्यक्रमात दत्तनगर, बोरी व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। जिंतूर तालुक्यात बोरी येथील दत्तनगरमध्ये श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार लोकसहभाग व लोकवर्गणीतून करण्यात आला आहे। यासाठी दत्तनगरमधील नागरिक गेल्या काही दिवसापासून परिश्रम घेत आहेत। हनुमान मूर्तीची स्थापना व मंदिराच्या कलशरोहण सोहळ्याला बुधवार दिनांक 16 जुलैपासून प्रारंभ झाला। या दिवशी कलश मिरवणूक मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात गावातील मुख्य मार्गावरून निघाली। या प्रसंगी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी व मिरवणुकीत महिला व नागरिकांनी फुगडी व पावल्याचा आनंद घेतला। गुरुवार दिनांक 17 जुलै रोजी सकाळी श्रींची महापूजा तर सायंकाळी हरिपाठ घेण्यात आला। शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी श्री नीळकंठेश्वर महादेव मंदिर संस्थान उटी ब्रह्मचारी येथील मठाधिपती गुरुवर्य श्री सुरेशजी ब्रह्मचारीजी महाराज यांच्या शुभ हस्ते मंदिराच्या कलशाची पूजा करण्यात आली। यानंतर लगेचच कलशरोहण सोहळा मोठ्या आनंदमय व धार्मिक वातावरणात संपन्न झाला। महाप्रसाद कार्यक्रमाचा गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। या 3 दिवसीय धार्मिक सोहळ्यात आचार्य श्री सदाशिव मजगे, श्री पांडुरंग मजगे, श्री प्रदीप कुलकर्णी, श्री मुकुंद कुलकर्णी, श्री योगेश जोशी, श्री सारंग मुळी यांनी दैनंदिनी धार्मिक कार्यक्रमामध्ये पूजा व आरतीचे सुरेख नियोजन केले होते।